नमस्कार. तराडीच्या बुराणी ॲग्रो दुकानातून 51,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त. अन्न औषध प्रशासनाची धाड. दुकान चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तराडी येथील बुराणी ॲग्रो दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 51,838 रुपयाच्या प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दुकान चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तराडी येथील बुराणी ॲग्रो दुकानात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार विभागाच्या पथकाने संबंधित दुकानावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा आढळून आला. कारवाई दरम्यान दुकानातून विमल केसरयुक्त पान मसाल्याची 207 पॅकेट, V1 तंबाखूची 875 पॅकेट, तानसेन फ्लेवर पान मसाल्याची 6 पॅकेट, टीओ प्रीमियम दर्जा बिग पॅकेटचे 15 खोके, ईगल तंबाखूच्या 1,350 पुड्या तसेच जैन माझ्या तंबाखूच्या 360 पुड्या असा एकूण 51,838 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तराडी येथील हुसेन हातीम अली बोहरी वय 42 यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी तुषार किशोर देवरे यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडवली असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायावर प्रशासनाने आणखी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिंग राजपूत हे करीत आहेत.